यंदा पावसानं सुरुवातीला जरा रखडवलं, पण नंतर मात्र तो जोरदार बरसला. डोंगरावर संपूर्ण ढग आलेले आहेत. याच मनसोक्त बरसणाऱ्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी आज आम्ही मुंबई आणि पुण्याजवळ असलेल्या एका सुरक्षित धबधब्याकडे निघालो. कर्जतमध्ये चहा नाश्त्यासाठी थांबलो. अशा प्रकारे नाश्ता झाला आहे आणि खूप सारे पदार्थ इथे भेटतात मित्रांनो. मागच्या वेळेस आपण ठाकरे हॉटेलमध्ये नाश्ता केला होता आणि आज राणे हॉटेलमध्ये नाश्ता केला आहे. अतिशय सुंदर नाश्ता आहे. हे कर्जतमधले हे 2-3 जे हॉटेल आहेत अतिशय प्रसिद्ध आहे आणि मस्त आहेत. सकाळच्या प्रवासात कर्जतची हॉटेल्स ओलांडताना तिथल्या चमचमीत नाश्त्याचा मोह आवरतच नाही. जुन्या लोणावळा घाटाला बाय बाय करत आम्ही नवीन मिसिंग लिंक एक्सप्रेसवेचा अनुभव घेण्यासाठी कर्जतमधून उजवे वळण घेतले. 2019 मध्ये सुरू झालेला मिसिंग लिंक प्रकल्प अखेर 1 मे 2026 रोजी सर्वसामान्यांसाठी खुला झाला. आधुनिकतेचा आविष्कार येथे दिसत होता. मित्रांनो 40 रुपये द्यायचे आहेत एंट्री फी. 40 रुपये सुट्टे असतील ना. अशा तऱ्हेने आपण भाजे वॉटरफॉल जवळ आलोय, पण खूपच पाऊस आहे, भयानक पाऊस. जवळजवळ 92 किलोमीटर प्रवास करत आम्ही भाजे गावाजवळ पोहोचलो. मित्रांनो अशा तऱ्हेने आपण पोहोचलेलो आहोत भाजे वॉटरफॉल जवळ आणि आज पावसाचा जोर खूपच आहे. आपण भाजे वॉटरफॉलच्या पॉईंटला पोहोचलेलो आहोत आणि आपल्या समोर वॉटरफॉल. समोर वॉटरफॉल आहे मित्रांनो. खूपच पाऊस आहे. पार्किंगच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय सुंदर अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. तिथं पार्किंगसाठी व्यवस्था आहे मित्रांनो. आता तर आपण छत्री घेतलेली आहे, पण आता आपल्याला वॉटरफॉलमध्ये भिजायचं आहे. रानूची शूटिंग चालू आहे. इथं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे मित्रांनो. आणि समोर भाजे वॉटरफॉल. खूपच जबरदस्त. आपल्यासोबत रानू, सोनू आणि मोनू तिघजण. ए पोरांनो, शाळेत नाही गेले का तुम्ही? शाळेला सुट्टी आज? आज सुट्टी. यांची शाळा कुठे आहे? अच्छा, पुढे आहे काय? ओके. खूपच सुंदर सुरक्षित वॉटरफॉल. रस्त्याच्या शेजारी गरमागरम मका भाजला जात होता. मग अशा मस्त पावसाळी वातावरणात मका खाण्याचा मोह कोणाला बरं आवरणार. अशा रीतीने मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत. आणि मध्येच म्हशी आलेत मित्रांनो वॉटरफॉलमध्ये आंघोळ करण्यासाठी. 50 रुपयाला. आणि सर्व लोक एन्जॉय करतायत मित्रांनो. हा वॉटरफॉल पावसाळी पर्यटनासाठी अत्यंत सुरक्षित आणि निसर्गरम्य परिसर आहे. या वॉटरफॉलच्या अगदी जवळच प्राचीन व ऐतिहासिक भाजे लेण्या आहेत. तसेच ट्रेकिंग प्रेमीसाठी शेजारीच प्रसिद्ध लोहगड आणि विसापूर हे 2 भव्य किल्ले आहेत. त्यामुळे निसर्ग, इतिहास आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. या वॉटरफॉलच्या पायऱ्यावरून पावसाळ्यात पडणारे पाणी पाहणे आणि अनुभवणे ही एक वेगळीच मजा आहे. अशा रीतीने
आणि मित्रांनो आपण आलेलो आहोत भाजे वॉटरफॉल जवळ. मित्रांनो आपल्या मागे भाजे वॉटरफॉल आहे आणि आपण भाजे गावात आलेलो आहोत. मळवली स्टेशनपासून 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तसेच लोणावळा स्टेशनपासून 15 किलोमीटरच्या अंतरावर आणि मुंबईवरून 98 किलोमीटरच्या अंतरावर हा वॉटरफॉल आहे. आणि इथून या माझ्या बाजूने हा रोड सरळ लोहगडला जातो. समोर लोहगड आहे आणि हा सिमेंटचा रस्ता असा टोटल राऊंड मारत वर जातो. आणि आता चला आपण या बाजूने तिथे वर जाऊया. अशा रीतीने मित्रांनो आपण भाजे वॉटरफॉल मध्ये आहोत. माझा आवाज तुम्हाला येतो की नाही माहित नाही. आपण वर जाण्याचा प्रयत्न करू. भाजे वॉटरफॉल मित्रांनो. समोर लोहगड मित्रांनो. चला आपण तिथं वर जाऊया. मित्रांनो आता इथून आपण वर जाऊया. वॉटरफॉल या मित्रांनी कॅमेरा सांभाळलेला आहे आणि इथून आपल्याला तिथे वर जायचं आहे. मित्रांनो हे आपल्या गावचे आहेत आणि हे 2 दिवस झाले फिरतायत. मस्त वाटलं यांच्याशी बोलून. एन्जॉय. मित्रांनो आपण तिकडे होतो. आता इथून वर जाऊया. इथं जाण्याचा प्रयत्न करूया पण इथं जायचं कसं माहीत नाही. मित्रांनो इथून चढायचं आहे. हा आपल्या बाजूला वॉटरफॉल आहे आणि आता चढू कसा. चढता येते पकडायला जागा आहे पण फार निसर्डी जागा आहे. आलो 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 कसं तरी वर आलो. हो आलो मित्रांनो इथं वर आलो कसं तरी. मित्रांनो आपण तिथं होतो. तिथून असं वर चढत इथं आलो आणि आता इथे जाण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो आपण आत आलेलो आहे.
मित्रांनो, आपण आतमध्ये आहोत. आपण आतमध्ये आहोत, वॉटरफॉलच्या आतमध्ये. अरे बाबा मित्रांनो, पाणीच पाणी. मित्रांनो, वॉटरफॉलच्या आतमध्ये आहोत आपण आणि आपल्या समोर जबरदस्त वॉटरफॉल. आपल्या मागे भागे वॉटरफॉल. मित्रांनो, खतरनाक पाण्याचा फोर्स. आपण आतमध्ये बसलो होतो इथे. आपण अगोदर पायऱ्यावर बसलो होतो. पायऱ्यानंतर त्या दगडावरून चढत चढत इथं थांबलो. इथून परत इथून चढत चढत या मोठ्या दगडांच्या मधून इथे आलो आणि इथून आतमध्ये इथे बसलो आणि आता आपण इथं आहोत. मित्रांनो, आता जाणं कठीण आहे. पायातनं सँडल काढल्यात आणि अतिशय निसर्डी जागा आहे. उतरलो. भयानक फोर्स मित्रांनो. मित्रांनो, इथून वर भाज्या लेण्यांना पण जाता येतं. भाज्या लेण्या ह्या बुद्धिस्ट लेण्या आहेत आणि अतिशय पाहण्यासारख्या आहेत. जवळजवळ 800 ते 900 पायऱ्या आहेत अंदाजे सांगतोय मी, पण सुरक्षित जायला रस्ता आहे, पायऱ्या आहेत आणि तिथं सुद्धा जाता येतं. आणि तसंच समोर लोहगड आहे, त्याच्या बाजूला विसापूर आहे, तिथेही जाता येतं. आणि आमची बायको हळूहळू जाते. सांभाळून जा गं. तिथं निसर्डी जागा आहे मित्रांनो. हळू जा, हळू. आणि इथूनच जायचं आहे. श्रीमती खोत जात आहेत हळूहळू. प्रॅक्टिस आहे त्यांना. कपडे आणले असतील तर धुवून घे. आमच्याकडे पाणी नाही आहे, तर इथं पाणी आणलं असतं तर बरं झालं असतं.